संजय पवार परिवार एतावता चाम्ये संपदा सम्ये संपदा साभे सत्। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। प्रत्येक पारमिता ही मानवी जन्माला अनिवार्य आहे। त्यामुळे 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी भगवंताने दिलेल्या 10 पारमिता मी पालन करेन असा आपल्या कोटी कोटी लोकांपुढे उच्चार केला होता। त्यांनी त्याचं तसं आयुष्यभर पालन पण केलेलं आहे। 10 पारमिता हा आपला धम्मा आहे आणि या धम्मामध्ये आपण आपल्या आयुष्याला आणि आपल्या जीवनाला पूर्णत्व देण्यासाठी नेहमी 10 पारमिता पालन केल्या पाहिजे। कारण मृत्यू कोण्या रूपामध्ये येईल हे सांगता येत नाही, मृत्यू कसा येईल हे पण सांगता येत नाही, परंतु मृत्यू हा अटळ आहे हे सत्य आपण नेहमी जाणलं पाहिजे। भगवंतानी याबद्दल हे सांगलेलं आहे। थोरात परिवाराने सुद्धा बसावं म्हणून सूचना आलेली आहे। पूजेसाठी यावे थोरात परिवाराने। त्यामुळं संपूर्ण विश्व हे दुःखामध्ये पडलेलं आहे। संजय पवार परिवाराने भगवंताची पूजा करावी। अजय पवार यांनी भगवंताला फुलं वाहावेत। मधुताईनं भगवंताला येऊन फुलं वाहावं, पूजा करावी। अरे तुम्ही या तुम्ही सगळे अरे सगळे या। मंगलताईने येऊन भगवंताला बाबासाहेबला फुल वाहावे, रोहिणी ताईला फुल वाहावे। रोहिणी हे नाव पालीमध्ये आहे। त्रिपिटकातील सुत्तपिटक या साहित्यामध्ये खुद्दक निकाळातील थेरी गाथामध्ये रोहिणीचा फार मोठा उल्लेख आलेला आहे आणि त्यांच्यावरती एक थेरी पण आहे। कारण बुद्धाच्या काळामध्ये रोहिणी हे व्यक्तिमत्व अत्यंत गुणवत्तेचं होतं आणि त्याने भिक्खू संघाची भिक्खूची गुण सदैव गाऊन गाऊन आपल्या मनाला आनंद ठेवलेला होता। आमचे भिक्खू शीलवान, आमचे भिक्खू नम्रवान, आमचे भिक्खू त्यागी, आमचे भिक्खू शीलवान, अवधर्यानं भरलेले सहिष्णू, आमचे भिक्खू हे अपरिग्रही, आमचे भिक्खू करुणावंत, आमचे भिक्खू मैत्रीवान, आमचे भिक्खू निर्विकार अशी नेहमी रोहिणी ही आपल्या घरी अनेकांना वर्णन करून आपल्या वस्तीतल्या लोकांना सांगायची। तर लोक म्हणायचे तू भिक्खून होती की काय। अशा प्रकारचा उल्लेख हे पालीमध्ये आलेला आहे।
आपण सर्वजण हे लक्षात घेऊन केळी पवार यांनी आपल्या लेकीचं नाव, लहान लेकीचं नाव हे रोहिणी ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं या घरामध्ये सुरुवातीपासूनच बुद्ध धर्माचे संस्कार आणि बुद्ध धर्माचं वलय आलेलं आहे. त्यामुळं केळी पवारच्या कारकिर्दीपासूनच या परिवारामध्ये सदैव संस्कृती बुद्ध धर्माची आणि बुद्ध धर्माचं आचरण हे नेहमी प्रामुख्यानं अग्रक्रमानं करण्यात त्यांनी नेहमी आपली श्रद्धा व्यक्त केलेली आहे. आज आपण सर्वजण कालकत्त म्हणजे मृत्यू व्यक्तीला कालकत्त म्हणतात, म्हणून कोणत्याही पुरुषांनी स्त्रीने आपल्या मृत्यूव्यक्तीच्या पुढे बुद्धभाषी लिहू नये किंवा कालकथित लिहू नये, त्या स्मृती शेष पण लिहू नये, कारण त्याचा काही अर्थ होत नाही. कालकथितचा अर्थ काहीच नाही, काळानं कथन केलेले होते. आणि त्यानंतर दुसरे जे शब्द होतो बुद्धभाषी, म्हणजे जुन्या परंपरेमध्ये कैलासवासी, स्वर्गवासी, देववासी असं होतं. तर हा इम्पॅक्ट हे बुद्धिझमचा आपल्या समाजाच्या मनावर आहे की का, असं लोक विचार करून आपण स्वतंत्र राहिलं पाहिजे. आपण कुणाची छाप घेता कामा नये. आपली संस्कृती उच्च आहे, आपलं ज्ञान उच्च आहे, आपले ग्रंथ उच्च आहेत. आपण जातीविरहित समाज निर्माण करतो, त्यामुळं आपला जीवन मार्ग सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. या मार्गाचं मुख्य लक्षण आहे समतेनं वागणं. कोणाकडे आपण समतेनं पाहतो, मानव म्हणून पाहतो. आणि त्यामुळे आपला हा समता अधिष्ठित धम्म असल्यामुळे सर्वांनी आपल्यावरती छाप घेण्याची गरज नाही. त्यामुळं बुद्धवासी असं आपण कोणीही फोटोच्या समोर लिहू नये. कालकत्त लिहावे किंवा सरळ सरळ आयुष्यमान लिहावे किंवा मृत्यू असं लिहावे किंवा निधन झालं. बौद्ध धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपण नेहमी सर्व गोष्टींचा लिखाण आणि शब्द याचा वापर करायला पाहिजे. आणखी जे प्रियजन येऊ इच्छितात आपल्या रोहिणीताई आणि भगवंताला नंतर सुरू करा विधीला सुरुवात होत आहे. सर्वांनी हा ताबडतोब भगवंताला, बाबासाहेबाला आणि रोहिणीताईला फुलं वाहून आपली जागा घ्यावी, स्थानापन्न व्हावे. मनुष्य गेला तरी त्याच्या नावानं त्याची गुणवत्ता, त्याचा स्वभावाचं आचरण, त्याची उदारता, त्याचा मोठेपण, या सर्वांची दखल घेण्याची त्याची कर्तव्य दक्षता व आपुलकी, प्रेमळपणा आणि शुद्ध भावनेचा संपूर्ण इतिहास हे जिवंत राहतो. फक्त शरीरानं माणूस जात असतो, परंतु बाकी अनेक गोष्टी आपल्यामध्ये त्यांच्या हयात राहतात. म्हणून सर्वांनी या बाबीचं ध्यान ठेवलं पाहिजे. आणि मृत्यू व्यक्तीनंतर आपण जास्त किंवा कधीही शोक करता कामा नये. तर त्यांना पुन्हा पुन्हा मंगल मैत्री पाठवली पाहिजे की त्यांच्या नामरूपाला सुगती मिळो, अशी भावना सदैव आपण करत राहावी. आणि शोक, दुःख आणि वेगळ्या प्रकारच्या काही वेदना असतात त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवंताच्या धम्मामध्ये दुःख आणि दुःखाचं कारण हे संपवण्याचा नेहमी ज्ञान मार्ग आहे. आणि दुःखाचा निरोध करणं म्हणजे बंद करणं, दुःखाच्या कारणाला, निर्मितीला बंद करणं हे पण सांगलेलं आहे. त्यानंतर दुःखमुक्तीचा मार्ग फक्त भगवान बुद्धाच्या धम्मामध्येच मानवाला जिवंतपणे दुःखमुक्ती मिळते. ही मात्र परिपूर्ण शाश्वती आहे. ती अष्टांग मार्गाच्या पालनामुळे मिळते. सर्वांनी हात उठवा. एक आवाजात आमच्यासोबत म्हणावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं
अभिवादेमि वादन करा। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्साम करा। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि नमामि करा। याचना म्हणा ओकासबद्धा पंचशीलीची याचना। यमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि।
अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्ज पमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ईशरणेन सिद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत साधु 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 तीन वेळा अभिवादन बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तं वन्दामि सर्वदा पुढील गाथा भगवंताच्या पालीमध्ये होता बुद्धानुस्मृती धम्मानुस्मृती संग्रामस्मृती हा जीवनाचा आधार आहे. याशिवाय मनुष्य हा दुःख संसार सागर पार करून जाऊ शकत नाही. म्हणून या मार्गाद्वारे जावं लागतं आणि ते आपण या ठिकाणी ऐकणारा म्हणून पायामध्ये जर जुता चप्पल शांडेल असेल तर आपण बाजूला करून ठेवावे आणि हात जोडून बसावे आणि एकाग्र मनानं आपण ते ऐकावे. येत असेल तर आमच्या सोबत म्हणावं, कारण म्हणण्यासाठी कुणालाही मनाई नाही, कारण सर्वांना अधिकार आहे म्हणायचा आणि या अनुभूतीपर्यंत या उच्च ज्ञानापर्यंत प्रत्येकाला जाता येतं असं वर्णन बुद्धाच्या धम्मामध्ये. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीसधम्म सारथि सत्ता देवमनुसानं बुद्धो भगवति. स्वाखातो भगवता धम्मो संदेटिको अकालिको एहिपासिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो वियोहीति. सुपटिपन्नो भगवतो
सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिंचि पटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरिस युगानि अट्टपुरिस पुग्गला एष भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निशिनो वा सब्मारी विजयं अका पत्तो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संगं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं मा परिमुञ्चसामि इमिना पुय्यकं मेनं मामे बालसमागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपत्तियां देवो वसतु कालेन सस्य सम्पत्तिहेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा एतेन सत्यवज्रेण सोत्थिते हन्तु सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःख सर्वभया सर्वरोगा विनश्यतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमंगलम्। कर्ण में शुद्ध प्राध्यापक मंत्री करणीयमत कुशलेन यान्तं सन्तं पदं अभिसमेच सको उजो च सुजो च सुवचो च समुदो अनतिमानि सन्तोषको च सुबरो च अपकिचो च सल्लौकौदे
Sandendriyo ca nipako ca apagabbo kulesu ananugido Nacakuddang samacare kinci Yena vinyo pare upavadayong Sukhino wa kemino vandu Sabbe satta bhavantu sukhitata Yeke cipana bhutati Tasavata varava anavasesa Digava yeva mantava Machimarasakanugatula Etava yeva deta Ye cadure vasanti abidure Bhutava sambhave siva Sabbe sata bhavantu sukhitata Naparo paraniko beta Nati manyeta kata cinang kanci Yaro sanapatika sanya Nanya manya saduka mecaya Matayatani yang bhutang Ayusaye kapota manurake Yevam bisabha bhutesu Manasang bhavahe aparimana Metanca sabhalokasming Manasang bhavahe aparimana Bodang adoca diriyanca Asambadang averang asapatang Tetang caran senova Sayanova yavata savigatamido Yetang sateng aditeya Brahma metang viharang itamau Dekin canupagama silava Dasanena sambano Kame suvinaya gedang Nahi jatu gabasayang punaretiti Yedena saca vajena Sotite otu sabada Yedena saca vajena Sabadukka sababaya Sabarogo vinasatu Yedena saca vajena Otu te jaya mangalang Pavata dipadulyaya Sayo santati akayang Parupamaya sampasang Pavaya maranasati Mahasampati sampata Yata satta mata ida Tata ahang marisami Maranang mamahe sati Upatiya sahe vedang Maranang agatang sada Maranattaya okasang Vadako viyaye sati Isakang anivatantang Satatang gamano sukang Jivitang udayaatang Suryo viyadavati Vejo bubula utsava Jalaraje parekayang Katako varipotasa Sabatapi avariyo Suyesatama punjede Buddhi uddijina dvayang Kate simaranang kipang Katumadi sake kata Pacayanan cawe kalya Bahirajatu padava Maramorang nimesapi
मरमानो अनुखनन्ति अनिच्चावत संखारा उपादवयदम्मिनो उपचेत्वा निरुचान्ते तेषाङ्गोपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवयदम्मिनो उपचेत्वा निरुचान्ते तेषाङ्गोपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवयदम्मिनो उपचेत्वा निरुचान्ते तेषाङ्गोपशमो सुखोति। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और अनुभव से उपासिका रोहिणी को सुगति प्राप्त हो, दुखा मुक्ता निर्वाण प्राप्त हो, ऐसी कामना करते हैं। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू। आज विशेषतः श्रद्धावान उपासिका रोहिणी का पुण्यानुमोदन मतक भट्ट विधि है। विशेषतः पूजनीय भिक्षु संघ द्वारा बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ, मरणानुस्मृति पाठ और अनिच्चावत पाठ अभी अभी संपन्न हुआ। जो भी हम पुण्य कर रहे हैं इस पुण्य के अनुभव से, जो भी हम पुण्य करने वाले हैं इस पुण्य के अनुभव से बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से, अनंत बोधिसत्वों के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से विशेष रूप से दिवंगत उपासिका रोहिणी को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो, ऐसी कामना करते हुए जल को साक्षी रखकर शरीर वाणी मन से पुण्यानुमोदन करेंगे। सभी परिवार के जन ये जल वाले तांबे को लेके बैठिए और पुण्यानुमोदन करेंगे। तो पुण्यानुमोदन करने से पहले चीवर दान देंगे। ऐसा पहले चीवर दान यहाँ लेके आइए। फिर उसके तुरंत बाद हम पुण्यानुमोदन विधि संपन्न करेंगे। पूजनीय भिक्षु संघ को श्रद्धापूर्वक जो दान देते हैं ये पुण्य है। सील अच्छे से पालन जो करते हैं ये पुण्य है। सही जगह पे एकाग्र करके ध्यान करके जो बैठते हैं ये पुण्य है। अभी हम वो पुण्य संपादन कर रहे हैं। कोई भी दिवंगत होता है तो हमें खूब पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। चाहे शरीर से अच्छा करके हो, वाणी से अच्छा बोल के हो या मन से अच्छा सोच के हो, खूब पुण्य करना है, धम्म करना है।
और बाद में वो पुण्य अनुमोदन करना है, पुण्यानुमोदन करना है। जो भी दिवंगत हो चुके हैं उन लोगों को अच्छा खाना है वो नहीं दे सकते, अच्छा पहनने की कपड़ा है वो भी नहीं दे सकते, अच्छा रहने की जगह है वो भी काम का नहीं। पैसा धन संपत्ति कोई चीज़ों से भी हम कोई भी उपकार नहीं कर सकते। तथागत बुद्ध कहते हैं पुण्यानि परलोकस्मि पतितावन्ति पानिनो। हाँ, ये जो भी पुण्य करते हैं वही परलोक हुए प्राणी को ये प्रतिस्थापित होते हैं, तो वो पुण्य हम कर रहे हैं। अभी ये चीवर दान देने के लिए सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। इमां चीवरां भिक्खु संघस्स देमां पूजेमां द्वितीयम्पि तृतीयम्पि इमां चीवरां भिक्खु संघस्स देमां पूजेमां इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु। इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु। इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सुखिता भवन्तु। साधु साधु साधु। हाँ, एक एक दान दीजिए। बेटा इधर आ। साधु साधु साधु। एक एक दान देते जाइए, आगे सामने सामने जो बनते जाइए। साधु साधु साधु। सामने सामने जो भक्त जी है उनको दान देते जाइए। नजदीक है भक्त जी को दान दीजिए। साधु साधु साधु। परिवार के लोग ये लेके बैठिए। वाटी को सेंटर में डालो। हाँ, उठा के बैठिए। सब लोग इसमें जल को साक्षी रख के अभी पुण्यानुमोदन करेंगे। हमने जो भी पुण्य किया इस पुण्य के अनुभव से रोहिणी उपासिका को सुगति प्राप्ति हो, निर्वाण प्राप्ति हो, ऐसे कामना करके पुण्यानुमोदन करेंगे। धीरे धीरे रखिए। इदंगो न्यातिनां होतु सुखितावन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनां होतु सुखितावन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनां होतु सुखितावन्तु न्यातयो। एतावता त्वन्नेहि सम्पदं पुण्य सम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सर्व सम्पत्ति सिद्धिया। एतावता त्वन्नेहि सम्पदं पुण्य सम्पदं सब्बे सत्ता अनुमोदन्तु सर्व सम्पत्ति सिद्धिया। एतावता त्वन्नेहि सम्पदं पुण्य सम्पदं
साभे भूतानुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया साधु साधु साधु। अनिच्चावत संखारा उपादवयदाम्यहम् उपादेत्वानिरुक्तान्ते एतामुपसमोसुखो। अनिच्चावत संखारा उपादवयदाम्यनो उपादेत्वानिरुक्तान्ते तेषामुपशमोसुखो। अनिच्चावत संखारा पादवयदाम्यनो उपादेत्वानिरुक्तान्ते तेषामुपशमोसुखो ते। साधु साधु साधु। सर्वांनी आरामात बसायचं। आता पूजनीय भंतेजींचा प्रवचन होणार आहे। सर्वांनी शांत बसायचं। उपासक उपासिकाएं महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं दोवं मे मरणं अधुवं मे जीवितं। मरना निश्चित है, जीना अनिश्चित है। कब कहाँ कैसे ये जीवन का अंत होगा पता नहीं, इसलिए हमेशा मरण के लिए तैयार होना है। और कितना भी पैसा हो, कितना भी धन संपत्ति हो, कितना भी पढ़े लिखे हो, कितना भी बड़े बड़े अधिकारी हो, कितना भी खूबसूरत हो, एक दिन सभी चीज छोड़ के जाना ही है। ये जीवन का सत्यता है। सामने देखिए रोहिणी ताई का ये फोटो रखा है। इतना खूबसूरत, इतना अच्छा ये फोटो है। जब वो गुजर गए, हम यहाँ आए, मरने के बाद इतना खूबसूरत नहीं लगता। मसान गए, कितने कितने लकड़ियों में ऐसे जल रहा है, वो आग के लपकों में खत्म हो रहा है, इतना सुंदर नहीं लगता। ये जीवन का सत्यता है। इसलिए ज्यादा धन संपत्ति के पीछे, ज्यादा दुनियादारी के पीछे भाग के कोई कुछ भी साथ लेके नहीं जाता। लेके जाना है तो कर्म, या तो अच्छा कर्म या तो बुरा कर्म। जो अच्छा कर्म करेगा उसको अच्छा परिणाम, जो बुरा करेगा उसको बुरा परिणाम। ये हमेशा याद रखना। ये तथागत बुद्ध के उपदेश है। जिस तरह उपासना सब कुछ छोड़ के गए, हमें भी सब कुछ छोड़ के जाना है। जिस तरह धन संपत्ति परिवार कुछ भी लेके नहीं गए, हमको भी सब कुछ छोड़ के जाना है। अपना शरीर भी यहीं छोड़ के गए। ये मेरा हाथ, ये मेरा पैर, ये मेरा चेहरा, ये मेरा शरीर, ये भी यहीं छोड़ के जाना है। जल के राख होने वाला ये शरीर है। इसलिए इस बात को याद करके खूब पुण्य कर सके, खूब कर्म कर सके, यही कामना करते हैं। और उपासिका रोहिणी को सुगति निर्वाण कामना करते हैं। आज के विशेष ये कार्यक्रम में उपस्थित संघ के ज्येष्ठ पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेमनबो महाथेरो पंडित जी है। पंडित जी आप लोगों को तमदेशना देंगे। सब लोग हाथ जोड़ के 3 बार साधु साधु बोलिए। साधु साधु साधु। भगवंताला त्रिवार शाम प्रणाम करतो। भगवंताचा शुद्ध धम्म परिपूर्ण असलेला शील शुद्ध ज्ञानानं, सम्यक समाधी शुद्ध ज्ञानानं आणि जनपदामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि सर्व राज्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात ज्या भगवंताच्या भिक्खू संघाने केला असा महान, निष्कलंक, निष्पाप, अपरिग्रही आणि सर्व दुर्गुण मुक्त असलेला पवित्र पावन अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। ज्यांच्यामुळं
या अनमोल धम्मामध्ये आपल्याला येता आलं आणि नरकातून त्याने आपल्याला बाहेर काढलं व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय अशा मानवतावादी विचारामध्ये त्यांनी आपल्याला पवित्र केलं. असे भारताचे सर्वात मोठे विद्वान महापुरुष आणि जगातले पहिले अर्थशास्त्रज्ञ, भारतीय शासन व्यवस्थेचे केंद्र सरकारचे कानून मंत्री, पहिले मजूर मंत्री, पहिले ऊर्जा मंत्री, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहू. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.